हॅलो मित्रांनो, कसे आहात? तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर गुगल पे यूज करता नसेल तर हा व्हिडिओ मित्रांनो नक्की तुमच्यासाठी झालेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही गुगल पे कशा प्रकारे यूज करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. मला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल केव्हीटेक मराठी चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राइब करा मित्रांनो. तर बघत राहा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत. मी माझी आता स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करणार आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला गुगल पे प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला याची लिंक मी व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहोत. तर सगळ्यात अगोदर तुमचा इथे मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, तो तुमच्या बँकेशी लिंक असणार आहे. तर तुमचं अकाउंट इथे येऊन जाईल. तुम्हाला इथे ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. तुमचं इथे जीमेल आला तुम्ही इथे चेंज पण करू शकता. तुम्हाला जर हेच पाहिजे असेल तर ॲप्स अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. इथे तुमचा फोन नंबर इथे तुमचा व्हेरीफाय ऑटोमॅटिकली होऊन जाईल, म्हणजे की तुम्हाला इथे OTP येणार आहे, तो इथे ऑटोमॅटिकली फिलअप होऊन जाईल मित्रांनो. तो फिलअप झाल्यावर तुम्हाला अशा प्रकारचं पेज उघडणार आहे, म्हणजे की तुमचं बँक इथे ॲक्टिवेट होऊन जाणार आहे. तुम्हाला याच्याऐवजी दुसरं बँक पाहिजे असेल मित्रांनो, तुम्हाला जर नोट नाववर क्लिक करायचं आहे. नोट नाववर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे या ठिकाणी असं पेज उघडणार आहे. तुम्हाला इथे सांगणार आता तुम्हाला अशा प्रकारचं पेज उघडणार आहे. तर आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला पुढे काय करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे लिंक करायची आहे. तर तुम्हाला इथे ॲक्टिवेट बँक अकाउंटवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला आता असं पेज उघडणार आहे. इथे तुम्हाला तुमची बँक सिलेक्ट करायची आहे, तुम्ही कोणत्या बँकमध्ये करणार आहात. तर इथे तुम्हाला वर सर्चचे ऑप्शन पण दिसणार आहे. तुम्ही इथे तुमची बँक निवडायची आहे. तर मी इथं माझी बँक निवडणार आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, माझं अकाउंट HDFC बँकमध्ये आहे. तर हा माझा नंबर HDFC बँकमध्ये लिंक असायला पाहिजे. तर तुम्हाला लिंक असल्यावर असं तुमचा नंबर शो होणार आहे. इथे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. इथे वेटिंग थोडी होणार इथे, म्हणजे की तुमचा मोबाईल नंबर इथे व्हेरिफिकेशन होऊन राहिला आहे. थोडे वेट करा मित्रांनो. तर तुमचा मोबाईल नंबर इथे व्हेरीफाय पूर्णपणे झाला आहे, म्हणजे की तुमचा बँकेशी लिंक झाला आहे. तुम्हाला इथे तुमच्या डेबिट कार्ड किंवा ATM कार्डाचे शेवटचे 6 अंक टाकायचे आहेत आणि इथे तुम्हाला मंथ आणि इयर टाकायचं आहे मित्रांनो. तुमच्याकडे जर तुमच्या बँकेचा ATM नसेल तर तुम्ही गुगल पेवर तुमचं अकाउंट नाही बनवू शकत मित्रांनो. हे एवढी महत्त्वाची माहिती तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तर आपण आता इथे ATM कार्डाचे शेवटचे 6 अंक टाकले आहे आणि मंथ आणि इयर टाकलेला आहे. तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. इथे फिलअप केल्यावर तुम्हाला इथे राईटवर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला इथे मित्रांनो एक UPI पिन टाकायचा आहे. तुम्हाला कोणत्या बँकेसाठी 6 डिजिटचा येऊ शकते आणि कोणत्या बँकेसाठी हा 4 डिजिटचा येऊ शकते. तर इथे तुम्हाला 4 डिजिटचा आलेला आहे. हा तुम्हाला एकदम स्ट्रॉंग एक प्रकारे पासवर्ड असा म्हणून टाकायचा. हा तुम्हाला खूप मदत होणार आहे याची मित्रांनो तुम्हाला. तर हा आपण आता फिलअप केलेला आहे. तर बघू शकता तुम्हाला हा सगळं सक्सेसफुली तुमचं अकाउंट इथे क्रिएट झाला आहे. इथे तुमचं बँकेचं अकाउंट बघण्यासाठी तुम्हाला प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे. बघू शकता तुमचं जीमेल, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं बँक अकाउंट ॲड आहे हे तुम्हाला दिसेल. तुमचं जर एकापेक्षा जास्त अकाउंट ॲड असतील तर तुम्हाला इथे एका ॲरोवर क्लिक करायचं आहे. इथे बघू शकता तुमचे एकापेक्षा जास्त तुम्ही अकाउंट इथे चालवू शकता मित्रांनो. जर तुम्ही इथे तुमचे एकच बँक अकाउंट ॲड केलं असेल तर तुम्ही एकाच बँक अकाउंटवरून ट्रान्झॅक्शन करू शकता मित्रांनो. इथे मित्रांनो तुम्हाला आता खूप जास्त ऑप्शन दिसणार आहे. तुम्ही इथे तुमच्या QR कोड स्कॅन करून पण तुमची पैशाची लेनदेन करू शकता मित्रांनो. तुम्हाला बघू शकता आता मार्केटमध्ये QR कोडचा खूप हे चालू आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे तुम्ही QR कोडनं पैसे ट्रान्झॅक्शन करू शकता. तर तुम्हाला असे स्कॅन केला मित्रांनो तुम्हाला इथे तुमची अमाऊंट टाकायची आहे. तुम्हाला अमाऊंट टाकल्यावर आता तुम्हाला इथे एक तुमचा स्ट्रॉंग पासवर्ड म्हणजेच की UPI पिन टाकायचा आहे. UPI पिन टाकल्यावर तुम्हाला राईटवर क्लिक करायचं आहे. राईटवर क्लिक केल्यावर पुढच्या माणसाला तुमचं पेमेंट चाललं जाणार आहे आणि तुम्हाला मेसेज पण येणार आहे की तुमच्या बँक अकाउंटमधले किती पैसे कटले आहेत.
तर मित्रांनो दुसरं ऑप्शन याच्यासाठी आहे की तुम्हाला जर गुगल पे तो पण यूज करत असेल त्याचा, जर तुम्हाला तुमच्याजवळ नंबर असेल मित्रांनो, तर तुम्ही इथे त्याचं पेमेंट तुम्ही घरी बसल्या करू शकता. तुम्हाला हे खासियत गुगल पे, फोनपे आणि अशा वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये दिसून जाणार आहे. जर तुम्हाला जर बँकेच्या अकाउंटवर पैसे पाठवायचे असेल तर तुम्हाला बँक ट्रान्सपरंट हे नाव दिसत असेल तुम्हाला, इथून तुम्ही सगळं काही करू शकता. आणि तुम्हाला इथे मोबाईलचा रिचार्ज आणि इथे इलेक्ट्रिक बिल हे सर्व काही तुम्ही घरी बसल्या करू शकता मित्रांनो. तर तुम्हाला इथे चेक बॅलेन्सवर क्लिक करायचं. तुम्हाला बॅलेन्स जर चेक करायचं असले तर, आणि तुम्हाला ट्रान्झॅक्शन जर बघायची असली की तुम्ही एका महिन्यामध्ये कोणाकोणाला पैसे दिले, तर इथे तुम्हाला हिस्ट्री दिसत असेल तुम्हाला, त्याच्यावर पण तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला इथे DTH, इलेक्ट्रिसिटी बिल आणि मोबाईलचा रिचार्ज हे तुम्ही सगळं घरी बसल्या करू शकता. तुम्हाला या अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट नक्की करा मित्रांनो.